मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माझ्या बायकोचा अफेअर, भाग 3. लेखक धीरज कुमार रामकिशन साळुंके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी हा अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. पेटी उघडल्या मला त्यात एक फोटो दिसला, ज्यावर हार लावला होता. मी तो पुसला. तो एका तरुण बाईचा फोटो होता. मी त्यावरचे नाव वाचले, वंदना सदाशिव फरताडकर, मृत्यू दिनांक 17 ऑक्टोबर 2018. म्हणजे हीच ती वन पीसवाली बाई असेल जी घरात फिरते, आणि हीच माझ्या बेडरूममध्ये आली होती. मी तो फोटो वापस पेटीत ठेवणारच होतो की त्या पेटीमध्ये मला आणखी एक फोटो दिसला, ज्याला हार लावला होता. तो एका लहान मुलाचा फोटो होता. मी त्यावरील नाव वाचले. त्यावर नाव होते अभय सदाशिव फरताडकर, मृत्यू दिनांक 17 ऑक्टोबर 2018. म्हणजे वंदना अभयची आई होती. पण माझ्या मनात विचार आला की वंदनाचा आणि अभयचा मृत्यू एकाच दिवशी कसा काय झाला? त्यांच्या मृत्यूचे कारण काय असेल? तेव्हा एक साधे उत्तर माझ्या मनात आले की वंदनाचा आणि अभयचा अपघाती मृत्यू झाला असावा. मी पेटीत पाहिले. पेटीत आणखी एक फोटो होता, ज्यात एक माणूस होता. मी तो उचलला आणि त्यावरील नाव वाचले, सदाशिव पांडुरंग फरताडकर. मी जेव्हा सदाशिवची मृत्यू दिनांक पाहिली तेव्हा मी थक्क झालो, कारण त्यांचा मृत्यूही 17 ऑक्टोबर 2019 रोजी झाला होता. मला वाटले की तिघांचाही मृत्यू अपघाताने झाला असेल. मला थोडं वाईट वाटलं, कारण अभयच्या पूर्ण कुटुंबाचा मृत्यू एकाच दिवशी झाला होता. पण त्यांचा मृत्यू जर अपघातात झाला असेल तर मग ते सर्व या घरात काय करतात? म्हणजे आत्मा फक्त मेलेल्या ठिकाणीच भटकत असतात ना? म्हणजे नक्कीच या सर्वांचा मृत्यू याच घरात झाला आहे. पण कसा झाला आहे त्यांचा मृत्यू? मी विचार करत होतो. मी ते सर्व फोटो पेटीत ठेवून देणारच होतो की तोच मला पेटीत आणखी एक फोटो दिसला, ज्यावर हार लावला होता. तो त्या म्हाताऱ्या बाईचा फोटो होता. मी त्यावरील नाव वाचले, सोजर पांडुरंग फरताडकर, मृत्यू दिवस 10 ऑक्टोबर 2018. सोजराकांचा मृत्यू दिनांक वाचून माझ्या घशाला कोरड पडली. म्हणजे सोजराकांच्या मृत्यूच्या बरोबर 7 दिवसांनी वंदनाचा, अभयचा आणि सदाशिवचा मृत्यू झाला होता. माझ्या मनात एक विचार आला आणि मी घामाघूम झालो. वंदना, अभय आणि सदाशिवची हत्या सोजरबाईंनी तर केली नसेल? मी स्वतःशीच बोललो. नाही, मी नाही मारलं त्यांना. माझ्या मागून एक जीर्ण आवाज आला आणि मी घाबरून मागे वळून पाहिले. तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझ्याबरोबर चक्क सोजर आका उभ्या होत्या. मी दचकून मागे सरकलो. मी नाही मारलं त्यांना, त्यांना वंदनाने मारलं, आणि आता ती आणि सदाशिव तुम्हा सर्वांना मारतील. तू तुझ्या बायको लेकराला आणि आईला घेऊन इथून लवकर पळून जा, नाहीतर तुमच्यापैकी कोणीच जिवंत राहणार नाही. सोजर अक्का मला म्हणाल्या. त्यांचे बोलणे ऐकून मी खूप घाबरून गेलो आणि त्या रूमच्या बाहेर आलो. रूमच्या बाहेर येताच मी कोणाला तरी धडकलो. तिने मला सावरले. ती श्रेया होती, वन पीस घालून, परफ्यूम मारून आणि मेकअप करून. चल ना गच्चीवर, बाहेर खूप सुंदर वातावरण आहे आज. श्रेया माझ्या हाताला धरून ओढत मला म्हणाली. तिचे हात अगदी बर्फासारखे थंड लागत होते. ही नक्कीच श्रेया नाहीये. श्रेयाला वन पीस आवडत नाही. ती लिपस्टिकही लावत नाही आणि परफ्यूमही मारत नाही. आणि हिचे शरीरही थंड आहे, अगदी बर्फासारखे, जसे मृत्यूदेहाचे असते. म्हणजे ही त्या रात्रीची वन पीसवाली बाई आहे, वंदना, जी या घरात वन पीस घालून फिरते. मी मनातल्या मनात विचार करत होतो. वंदना माझ्या हाताला धरून गच्चीवर चालण्यासाठी मला ओढत होती आणि मला काहीच समजत नव्हते की आता काय करावे. मला वाटत होते की सोजर अक्कांनी सांगितल्याप्रमाणे वंदना मला मारण्यासाठीच गच्चीवर घेऊन जात आहे. ती मला ओढत होती. मला विचार करण्यासाठी वेळ हवा होता.
म्हणून मी वंदनाला मिठी मारली आणि विचार करू लागलो की ही भूत आहे आणि मला मारणार आहे. मग काय केलं पाहिजे जेणेकरून ही माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जवळ येणार नाही. तोच माझ्या तोंडात एक शब्द आला, भगवद्गीता, आणि वंदनाने मला लगेच स्वतःपासून दूर ढकलले. भगवद्गीतेचे नाव घेताच वंदना घाबरली. मला लगेच समजले की मी अगदी बरोबर जात आहे. मी वंदनाला पुन्हा एकदा माझ्या मिठीत घेतले. मी लहान असताना आईसोबत भगवद्गीता ऐकायला जात होतो. तेव्हा मी गुरुजींकडून ऐकले होते की भगवद्गीता ही जगातली सर्वात पवित्र वस्तू आहे, जी स्वतः श्रीकृष्ण म्हणजे परमेश्वराला प्रिय आहे. भूत, प्रेत, आत्मा पवित्र वस्तूंना घाबरतात, म्हणून त्या कधीच पवित्र वस्तू जवळ जात नाहीत. आणि जर त्यांनी असा प्रयत्न केला तर अशा पवित्र वस्तूंना स्पर्श करताच त्या भस्म होऊन नष्ट होतात. ज्या घरात भगवद्गीता असते आणि तिची रोज पूजा केली जाते, वाचली जाते, त्या घरातून भूत, प्रेत आणि आत्मा भिवून पळ काढतात आणि पुन्हा कधीच वापस येत नाहीत. माझ्या घरातही भगवद्गीता होती. देवघरात आई तिची रोज पूजा करत असे, पण तिला डोळ्यांचा त्रास असल्यामुळे ती भगवद्गीता वाचत नव्हती. देवघर हॉलमध्ये होते आणि मी हॉलच्या रूमसमोर असलेल्या व्हरांड्यात. वंदनाच्या मागे ग्रिल होती. मला काहीही करून देवघरात जायचे होते, म्हणून मी वंदनाला वरून ढकलून दिले आणि वंदना ग्रिलवरून निसटून हॉलमधल्या लाकडी टेबलावर जाऊन पडली. मी पायऱ्या उतरून धावत हॉलमध्ये गेलो आणि भगवद्गीतेला नमस्कार करून ती हातात घेतली. मी वंदनाकडे पाहिले. ती अजूनही त्या टेबलावर पडली होती आणि त्रासाने ओरडत होती. सूरज, मला वाचव सूरज. ती मला वाचवायला बोलावत होती. तिला वाटत होते की मी तिला अजून श्रेयात समजत आहे, पण मला समजले होते की ती कोण आहे. मी श्रेयाच्या रूमकडे जाण्यासाठी पायऱ्यांवरून धावत होतो की तोच माझ्यासमोर वंदना आली. तिच्या खऱ्या रूपात. मी जागीच थांबलो. मला सोडून जाशील तू? ती ओरडून तिच्या घोगऱ्या आवाजात मला बोलली आणि तिने माझा गळा पकडला. तशी ती दूर उडून पडली. तिच्या अंगाने पेट घेतला आणि ती आगीत जळू लागली. मी भगवद्गीतेचा जय जयकार केला आणि रूमकडे धावत गेलो. श्रेया, लवकर दरवाजा उघड. मी श्रेयाच्या रूमचा दरवाजा वाजवत म्हणालो. मी मागे वळून पाहिले. तेथे वंदना नव्हती. मी आजूबाजूला पाहिले, पण ती कुठेच नव्हती. तोच दरवाजा उघडल्याचा आवाज आला, म्हणून मी मागे वळून पाहिले. तोच माझ्या चेहऱ्यावर कोणीतरी काचेची फुलदाणी मारली आणि मी खाली पडलो. मी डोके वर उचलून समोर पाहिले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास नव्हता. मला एका माझ्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीने मारले होते. आई, श्रेया, लवकर चला. तो दरवाजात उभे राहून गडबडीत बोलला. तशी आतून श्रेया आणि आई बाहेर आल्या. आई, श्रेया आणि नित्या माझ्याकडे पाहत होत्या, पण माझ्याजवळ येत नव्हत्या, कारण त्यांना वाटत होते की तो माणूस सूरज आहे आणि मी सूरज नसून भूत आहे. लवकर चला, तो माणूस त्यांना म्हणाला. तशा त्याही त्या माणसाच्या मागे जाऊ लागल्या. आई, तो सूरज नाहीये, सदाशिवचं भूत आहे. त्याच्यासोबत जाऊ नका, तो तुमचा जीव घेईल. मी माझ्या जागेवरून उठून त्रासात बोललो. तसे ते सर्व थांबले. नाही आई, मीच तुझा सूरज आहे, तो माणूस आई आणि श्रेयाला म्हणाला. आई, श्रेया, विश्वास ठेवा, मी तुमचा सूरज आहे. प्लीज त्याच्यासोबत जाऊ नका, मी त्यांना म्हणालो. नाही, मी तुमचा सूरज आहे, तो माणूस आई आणि श्रेयाला म्हणाला. मला काहीच समजत नव्हते की मी काय करू, जेणेकरून आई आणि श्रेयाला माझ्यावर विश्वास बसेल की मीच सूरज आहे. तीळ, तीळ, आई, हा बघ माझ्या पाठीवर तीळ आहे, मीच तुझा सूरज आहे. मी टी शर्ट वर करून आईला पाठीवरचा तीळ दाखवत म्हणालो. आई, हा बघ माझ्या अंगावरचा तीळ. तो माणूसही त्याच्या अंगावरचा तीळ दाखवत म्हणाला. मला काहीच समजत नव्हते की आता काय करू. तोच मला गुरुजींचे बोल आठवले, जे त्यांनी भगवद्गीता वाचताना ऐकवले होते. त्यांनी सांगितले होते की वाईट शक्त्या, भूत, प्रेत, आत्मा या कधीच भागवत वासुदेवांचे मंत्र स्वतःच्या तोंडून म्हणत नाही. मंत्र ऐकताच त्या क्रोधित होतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. बघ, मी मंत्र म्हणतोय, म्हणजे मी भूत नाही. आता याला मंत्र म्हणायला सांग, मी आईला म्हणालो. आईने त्या माणसाकडे पाहिले. चल म्हण,
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आई त्याला म्हणाली. आई, हा आपल्याला वेड्यात काढतोय, लवकर चल इथून, नाहीतर हा आपला जीव घेईल. तो आईला म्हणाला. ऐकलं नाहीस, चल मंत्र म्हण. तसा तो क्रोधित झाला. म्हातारे चल लवकर, नाहीतर मरशील. तो त्याच्या घोगऱ्या आवाजात आईला म्हणाला. श्रेया चल इथून. आई श्रेयाचा हात ओढत म्हणाली. तसे त्या माणसाने आईच्या गळ्याला पकडले आणि तिला वरांड्यातून खाली हॉलमध्ये ढकलून दिले. आई माझ्या डोळ्यासमोर ग्रिलवरून निसटली आणि हॉलमधल्या फरशीवर जाऊन पडली. आई! मी जोरात ओरडलो. मी भगवद्गीता घेऊन त्या माणसाच्या अंगावर धावून गेलो आणि त्याच्या छाताडावर भगवद्गीता लावली. तसे त्याच्या शरीराने पेट घेतला आणि तो भगवद्गीतेच्या आगीत जळू लागला. भगवद्गीतेचा आग फक्त वाईट शक्तींना भस्म करतो, म्हणून त्या आगीचा झळ मला लागला नाही. मी त्याचा कोळसा होईपर्यंत त्या जागेवरून हललो नाही. तितक्यात श्रेया जोरात ओरडली. मी मागे वळून पाहिले तर वंदनाच्या आत्म्याने श्रेयाच्या अंगात प्रवेश केला होता. तिने नित्याला कडेवर घेतले आणि गच्चीवर धावत गेली. मीही त्याच्या मागोमाग गच्चीवर गेलो आणि पाहतो तर काय, श्रेया नित्याला कडेवर घेऊन गच्चीच्या वालवर उभी होती. वंदना, प्लीज खाली उतर, प्लीज त्या दोघींना सोड, मी तुझ्या पाया पडतो. मी वंदनाला गयावया करत म्हणालो. ह्यांच्यासाठीच तू मला सोडलं होतंस ना, मग आता या दोघींनाही मी माझ्या सोबत घेऊन जाणार. ती मला म्हणाली. प्लीज त्यांना सोड, मी तुझ्यासोबत येण्यास तयार आहे, पण त्यांना सोड. मी तिला म्हणालो. आता खूप उशीर झाला आहे, या दोघींचा जीव घेतल्याशिवाय मला शांती मिळणार नाही. ती मला म्हणाली आणि तिने तिच्या कडेवरच्या नित्याला गच्चीवरून खाली फेकून दिले. नित्या मम्मा अशी ओरडत गच्चीवरून खाली पडली. क्षणात माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी धावत गच्चीवरून खाली वाकून पाहिले. खाली पाहताच माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले, कारण ॲडव्होकेट पाटलांनी आणि मिसेस ॲडव्होकेट पाटलांनी देवासारखे येऊन नित्याला झोळीत झेलले होते. नित्याला जिवंत पाहून, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून श्रेया चवताळली आणि मला म्हणाली, मुलगी वाचली, पण आता ही तुझी आवडती बायको वाचणार नाही. आणि ती गच्चीवरून उडी मारणार तितक्यात माझ्या मागून मंत्रोच्चाराचा आवाज आला आणि श्रेया आहे त्या जागी जखडून राहिल्यासारखी झाली. ती वेदनेने किंचाळू लागली. मी मागे वळून पाहिले. ॲडव्होकेट पाटलांच्या घरात राहणारा दाढीवाला माणूस डाव्या हातात एक काचेची बाटली घेऊन मंत्र उच्चारत होता. बायकोला पकडा तुमच्या, तो दाढीवाला माणूस मंत्र म्हणत मला म्हणाला. मी श्रेयाकडे जाऊ लागलो. तशी श्रेयाच्या शरीरात असलेली आत्मा बाहेर आली आणि दाढीवाले माणसाच्या हातात असलेल्या बाटलीत गेली. मी श्रेयाच्या थोड्याच अंतरावर पोहोचलो होतो. तोच श्रेया शुद्धीवर आली. ती माझ्याकडे पाहून हसली, पण अचानक तिची नजर गच्चीवरून खाली गेली आणि तिचा तोल गेला. श्रेया! मी जीव तोडून ओरडलो. ती माझ्या डोळ्यासमोर अंगणातल्या फरशीवर जाऊन पडली. तिच्या डोक्यातून रक्ताचे पाट वाहू लागले आणि ती माझ्या डोळ्यासमोर हातपाय रगडत तडफडू लागली. मी गच्चीवरून खाली जाईपर्यंत तिचा जीव गेला होता. ती सोडून गेली मला आणि माझी आईही. श्रेया, आई असे म्हणत सूरज जीव तोडून रडू लागला. सूरज, शांत बस, जे झालं ते खूप वाईट झालं. मृत्यूला कोण टाळू शकला आहे, दीपक सूरजला धीर देत म्हणाला. पण तरीही सूरज रडतच होता. पण त्या घरात नेमकं झालं काय होतं की त्या लोकांची भूतं त्या घरातच राहिली. म्हणजे त्यांचा मृत्यू कसा झाला आणि वंदना सदाशिवचं भूत तुम्हाला का मारू इच्छित होतं? दीपकने काही वेळाने सूरजला विचारले. तसा सूरज बोलू लागला. श्रेयाच्या आणि आईच्या मृत्यूनंतर मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मी खूप एकटा पडलो होतो. कामात मन लागत नव्हते, म्हणून जॉब सोडला. रात्रंदिवस दारूच्या नशेत असायचो. नित्या मला सारखी श्रेयाविषयी आणि आईविषयी विचारत असायची. तिला त्यांची खूप आठवण येत होती. तिला खोटे बोलून बोलून मी थकलो होतो की मम्मा आणि आई गावाला गेल्या आहेत, म्हणून मी नित्याला तिच्या आजी आजोबांकडे पाठवले. मी एकटाच त्या घरात एका कैद्यासारखा राहत होतो. फक्त दारू आणण्यासाठी घराबाहेर यायचो. मला माझ्या जीवाची आणि विचारांची लाज वाटत होती, कारण श्रेया जोपर्यंत माझ्यासोबत होती तोपर्यंत मी तिला फक्त दुःख दिलं, तिच्यावर संशय घेतला.
नाही ते आरोप लावले. मी तिला त्या भूतापासून वाचवू शकलो नाही. एके दिवशी रात्री मी खूप दारू पिलो. मला ॲडव्होकेट पाटलांचा खूप राग येत होता. ॲडव्होकेट पाटलांना माहीत होतं की या घरात भूत आहे, तरीही त्यांनी मला सांगितले नाही. त्यांनी जर मला सांगितले असते तर आज माझी आई आणि श्रेया माझ्या सोबत असल्या असत्या. मी सोडणार नाही त्या पाटलाला, त्यांचा जीव घेईन मी, असे म्हणून मी माझ्या घरातून एक लोखंडी दांडू घेऊन झुलत झुलत ॲडव्होकेट पाटलांच्या घरी गेलो आणि त्यांच्या दरवाजावर लाथा मारू लागलो. ए टकल्या, बाहेर ये. तुझ्यामुळे माझी आई, श्रेया, नित्या माझ्यापासून दूर गेल्या आहेत. बाहेर ये तू, तुला आज मी नाही सोडणार. मी दरवाजावर लाथा घालत ओरडत होतो. थोड्या वेळात ॲडव्होकेट पाटलांनी दरवाजा उघडला. तसा मी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला, पण त्यांनी तो चुकवला. मी त्यांच्यावर पुन्हा त्यांच्यावर वार करत होतो, पण मला माझा तोल सांभाळत नव्हता. शेवटी त्यांनी माझ्या हातातला रॉड ओढून घेतला आणि मला सोफ्यावर बसवलं. मी ओरडत होतो, त्यांना शिव्या देत होतो. त्यांच्यावर श्रेयाच्या आणि आईच्या मृत्यूचा आरोप लावत होतो. तितक्यात ॲडव्होकेट पाटलांची बायको बाहेर आली आणि दोघांनी मला पकडून एका खुर्चीला बांधले. मी तरीही त्यांना शिव्या देत होतो. तेव्हा ॲडव्होकेट पाटलांनी माझ्या कानशिलीत वाजवली आणि एका कपड्याने माझे तोंड बांधून टाकले. तुम्हाला ऐकायचं आहे ना की तुमच्यासोबत हे काय झालंय? तर ऐका मग, ॲडव्होकेट पाटील मला म्हणाले. हे सांग यांना, यांच्यासोबत काय झालंय ते. ॲडव्होकेट पाटील मिसेस पाटलांना म्हणाले. तशा मिसेस पाटील सांगू लागल्या. सोजराक्का माझ्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या, स्वभावाने अगदी निर्मळ, पण त्यांनी सोजराक्कांचा खूप छळ केला. त्या मला त्यांच्यासोबत घडलेली प्रत्येक गोष्ट सांगायच्या. सोजराक्कांचा एकुलता एक मुलगा सदाशिव लग्नापूर्वी खूप चांगला होता. तो सोजराक्कांवर खूप जीव लावायचा. सोजराक्कांनी लहानपणीच त्यांच्या भावाच्या मुलीसोबत म्हणजेच वंदनासोबत सदाशिवचे लग्न ठरवले होते. सदाशिवला नोकरी लागताच त्यांनी मोठ्या थाटामाटात दोघांचे लग्न लावून दिले. काही महिने तर सर्व ठीकठाक चालले होते, पण हळूहळू वंदनाचा स्वभाव बदलायला लागला. तिला तिच्या संसारात सोजराक्का म्हणजे अडचण वाटायला लागल्या. थोड्याच दिवसांनी सोजरबाई आणि वंदनामध्ये भांडणं व्हायला लागले. वंदनाने सोजरबाईविषयी सदाशिवचे कान भरायला सुरू केले. काही दिवसांनी तर सदाशिव सुद्धा बदलला. इतके दिवस सोजराक्कांसमोर तोंड वर न उचलणारा सदाशिव सोजराक्कांना चक्क भांडायला लागला. वंदनाने घरातल्या मोलकरणीला कामावरून काढून टाकले आणि घरातलं सगळं काम सोजराक्कांवर आणून टाकले. पण एवढं काम करूनही त्यांच्या वाटेला कधी ताजी भाकरी आली नाही. शिळं खाऊन त्या कशाबशा जगत होत्या. मला सोजरबाईंचे हाल सहन होत नव्हते. मी त्यांना खूप वेळेस आमच्या घरी राहायला येण्यास सांगत होते, पण त्या काही ऐकतच नव्हत्या. मुलगा असून तुमच्या घरी राहायला आले तर लोक माझ्या सदाशिवर थुतू करतील, अशा त्या म्हणायच्या. सदाशिव आणि वंदनाच्या लग्नाच्या वर्षानंतर आभय खूप गुणी मुलगा होता. सोजराक्कांना आभयसोबत खेळायला खूप आवडायचे. त्यांना लहान मुलं खूप आवडायची, पण वंदना आभयवर सोजराक्कांची सावलीही पडू देत नव्हती. सोजराक्कांना घरी अजिबात करमत नसे, कारण त्या घरात त्यांना प्रेमाने बोलवणारे कोणीच नव्हते. तेव्हा घर काम आटपल्यावर कधी वेळ मिळाला तर त्या माझ्याकडे येत असत. दिवस कसा गेला ते सांगत असत. सांगता सांगता त्यांच्या डोळ्याला पाणी येत असे. सोजराक्कांना कीर्तनाची खूप आवड होती. शहरात कोठेही कीर्तन असले तर सोजराक्का हमखास मला तेथे घेऊन जायच्या. एके दिवशी पलीकडल्या गल्लीतल्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह बसला होता. आम्ही दोघेही मंदिरात कीर्तनाला गेलो, पण कीर्तनादरम्यान अक्कांची तब्येत बिघडली, म्हणून आम्ही मधूनच घरी आलो. मी सोजराक्कांना त्यांच्या घरी घेऊन आले. मी घराची बेल वाजवणार होते, पण सोजराक्का मला म्हणाल्या, बेल नको वाजू, वंदना झोपली असेल. आधीच आबाई खूप त्रास देतो तिला आराम करायला वेळच भेटत नाही. ही घे चावी आणि हळूच दरवाजा उघड. सोजराक्कांकडे घराची चावी होती, त्यामुळे मी दरवाजा उघडला. मी त्यांना सावकाशपणे घेऊन त्यांच्या रूमकडे गेले. तोच वंदनाच्या रूममधून राजेश शर्टची बटणी लावत बाहेर आला. राजेश सदाशिवचा जिवलग मित्र होता. तो अधूनमधून घरी यायचा. राजेशच्या मागोमाग वंदनाही रूमच्या बाहेर आली. आम्हा दोघींना अचानक समोर पाहून
ते दोघेही घाबरून गेले. त्यांचे अनैतिक प्रेम प्रकरण आमच्या समोर आले होते, म्हणून ते दोघेही आकांच्या पायावर पडले आणि हा प्रकार सदाशिवला न सांगायची विनंती करू लागले. सोजरबाई खूप मोठ्या मनाच्या होत्या. सदाशिवला हा प्रकार सांगितल्यावर त्याचा संसार उद्ध्वस्त होईल या काळजीने त्यांनी ही गोष्ट सदाशिवला सांगणार नाही असा शब्द वंदना आणि राजेशला दिला आणि त्यांच्याकडून शब्द घेतला की ते त्यांच्यामधील सर्व संबंध तोडतील. त्या दिवशीपासून वंदनाने सोजरबाईंना कोणत्याच कामाला हात लावू दिला नाही. घरातली सर्व कामे ती एकटी करायला लागली. सोजर आकांसाठी वेगवेगळे पक्वान बनवायला लागली. आभयला त्यांच्यासोबत खेळू देऊ लागली. सोजरबाई खूप खुश राहायला लागल्या होत्या. त्यांना खुश पाहून माझेही मन समाधानी व्हायचे, पण त्या खूप दिवस सुखी राहू शकल्या नाहीत. वंदनाला चांगलेपणाचा देखावा करणे जास्त राहस आले नाही. तिला सोजरबाईंचे सुख बघवले नाही आणि तिने असा प्लॅन बनविला जेणेकरून सदाशिव स्वतः सोजर अक्कांना घरातून हाकलून देईल. एके दिवशी वंदनाने तिचा सोन्याचा हार हरवल्याचा आरडाओरडा केला. तिने सोजर अक्कावर हार चोरल्याचा आरोप लावला. सोजर अक्कांना काहीच समजले नाही की वंदना अशी का बोलत आहे. त्यांना वाटले की वंदनाचा गैरसमज झाला आहे, म्हणून त्यांनी सदाशिवला आणि वंदनाला त्यांच्या रूमची झडती घ्यायला सांगितली आणि अगदी वंदनाच्या योजनेप्रमाणे झाले. सोजर अक्कांच्या बेडच्या गादीखाली सदाशिवला वंदनाचा हार सापडला. सदाशिव आणि वंदना सोजरबाईंना खूप काही बोलले. त्यांना चोरटी, निर्लज्ज म्हणाले. वंदना सदाशिवला म्हणाली की या घरात एकतर ही बाई राहील किंवा मी राहील, आणि ही बाई तर जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. सदाशिवने वंदनाला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण ती काही समजून घ्यायचा प्रयत्न करत नव्हती. त्या रात्री सदाशिव सोजर अक्कांच्या रूममध्ये गेला आणि सोजर अक्कांना म्हणाला, आई, वंदना म्हणते की ती तुझ्यासोबत या घरात राहू शकत नाही. तुझं ओझं आणि चोरटा स्वभाव तिला अजून सहन होत नाहीये. आई, तू जर या घरात राहिलीस तर वंदना अभयला तिच्यासोबत माहेरी घेऊन जाईल. तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त होईल. त्यामुळे मी तुला वृद्धाश्रमात पाठवायचा निर्णय घेतला आहे. तुला सोबत जे सामान लागेल ते घे. उद्या सकाळी मी तुला वृद्धाश्रमात सोडून येईल. सदाशिवचे बोलणे ऐकून सोजर अक्कांना रडू कोसळले. त्यांना खूप त्रास झाला. त्या सदाशिवला म्हणाल्या, सदा, मी तुझा संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही. तुम्हाला माझं ओझं होतंय ना. तुला लाज वाटतेय ना मला आई म्हणायची. आजपासून तुला माझा कसलाही त्रास होणार नाही. मी तुम्हाला कायमची सोडून जाते. असे म्हणत सोजर अक्का रूमच्या बाहेर आल्या. सदाशिवला रूममध्येच कोंडून गच्चीवर धावत गेल्या आणि त्यांनी गच्चीवरून खाली उडी मारली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. रोज रात्री मी आणि वकील साहेब गच्चीवर मोकळ्या हवेत गप्पा मारत बसायचो. सोजर अक्कांना जाऊन ठीक 7 दिवस झाले होते. त्या दिवशी रात्री 10च्या दरम्यान राजेश सदाशिवच्या घरी आला. आम्हाला वंदनावर संशय आला की तिनेच राजेशला घरी बोलावून घेतले आहे. वकील साहेबांनी सदाशिवला फोन केला. तो कामानिमित्त बाहेर गावी गेला होता. आम्हा दोघांना कळून चुकले की सोजर अक्का गेल्यानंतर वंदना आणि राजेशचे पुन्हा एकदा अनैतिक संबंध सुरू झाले आहेत. थोडा वेळ गच्चीवरच थांबून आम्ही खाली गेलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वंदनाची कामवाली घरी आली तेव्हा तिला बेडरूममध्ये सदाशिवचा मृतदेह दिसला. तिने पोलिसांना बोलावून घेतले. आम्हाला वंदनावर आणि राजेशवर संशय आला, पण वंदनाचा आणि अभयचा मृतदेह घराच्या अंगणात पडलेला आढळला. गच्चीवरून पडल्यामुळे त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. वंदनाच्या मृतदेहावर जखमाही आढळून आल्या होत्या. असे वाटत होते की तिच्यावर हल्ला करून तिला गच्चीवरून खाली फेकून देण्यात आले होते. सदाशिवचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. आम्हाला राजेशवर संशय आला आणि आम्ही राजेशविषयी पोलिसांना सांगितले. सदाशिवचा ज्या चाकूने खून झाला होता त्यावर राजेशच्या बोटाचे ठसे आढळून आले. पोलिसांनी राजेशला जखमी अवस्थेत दवाखान्यातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीत राजेश म्हणाला की त्या दिवशी रात्री मला वंदनाचा फोन आला. ती मला म्हणाली की सदाशिव आज रात्री येणार नाही, तो बाहेर गावी गेलाय आणि तिने मला तिच्या घरी बोलावले. रात्रीचे 9-9:30 वाजता मी सदाशिवच्या घरी पोहोचलो. वंदनाने दरवाजा उघडून मला आत घेतले. मी जरासा थकल्यामुळे फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेलो.
मी आतमध्ये फ्रेश होत होतो. तोच दरवाजावर कोणीतरी जोरात थाप मारली. अचानक मारलेल्या थापेने मी थोडा दचकलो. मला वाटले वंदना आहे. काय झालं वंदना, मी आतून म्हणालो, पण ती काहीच बोलली नाही. आणि दरवाजावर पुन्हा एकदा कोणीतरी जोरात थाप मारली. वंदना काय झालं, मी पुन्हा एकदा विचारले, पण तरीही वंदना काहीच बोलली नाही. मला कळून चुकले की दरवाजा वाजवणारी वंदना नाही, मग कोण आहे जो दरवाजा वाजवत आहे. मी विचारात पडलो. त्यानंतर तो दरवाजा वाजवणारा मोठमोठ्याने न थांबता दरवाजा वाजवू लागला. असे वाटत होते की तो दरवाजावर लाथा घालत आहे आणि दरवाजा आतून तुटून खाली पडेल. मी खूप घाबरून गेलो होतो. सदाशिव तर नसेल, माझ्या मनात विचार आला. सदाशिव तू आहेस का, मी इच्छा नसतानाही घाबरत म्हणालो. बाहेर ये हरामखोर. बाहेरून आवाज आला. तो सदाशिवच होता. मी खूप घाबरून गेलो. सदाशिवने मला पकडले होते. मला कळून चुकले की मी जर वॉशरूमच्या बाहेर गेलो तर सदाशिव नक्कीच माझा जीव घेईल. म्हणून मी सदाशिवची माफी मागायची ठरवली. सदाशिव प्लीज मला माफ कर. हे बघ, माझी यात काही चूक नाही. वंदनानेच मला सिड्यूस केलं. मी तिला या संबंधासाठी खूप वेळा नकार दिला, पण ती काही ऐकतच नव्हती. त्यामुळे माझ्याकडून हे पाप झालं. शेवटी मी एक पुरुषच आहे ना. पण जेव्हा सोजर अक्कांनी आम्हाला सोबत पकडले तेव्हा मला माझी चूक कळाली आणि मी वंदनापासून दूर झालो होतो. मी अक्कांना तशी शपथही दिली होती. आज वंदनानेच मला घरी बोलावून घेतले, पण मी जेव्हा तिला नकार दिला तेव्हा तिने आमच्या दोघांचे प्रायव्हेट फोटोज तुला आणि माझ्या बायकोला पाठवण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजाने मला इथे यावे लागले. प्लीज मला सोड. सगळी चूक वंदनाची आहे. तिनेच तुला धोका दिला आहे, मी सदाशिवला म्हणालो. तसा बाहेरून सदाशिवच्या किंचाळण्याचा आवाज आला. वंदनाने सदाशिवला काहीतरी केले होते हे समजताच मी आतून वंदनाला आवाज दिला. वंदना बेबी बाहेर ये, वंदना बाहेरून बोलली. मी घाबरून दरवाजा उघडला. सदाशिव फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि वंदना त्याच्यासमोर बसून त्याच्याकडे वेड्यासारखी पाहत होती. हे काय केलंस वंदना, तुला वेड लागलंय का, मी वंदनाला म्हणालो. वंदनाने सदाशिवच्या पोटात चाकू भोसकला होता. सदाशिवच्या शरीरात जीव होता. मी त्याच्या पोटातून चाकू बाहेर काढला आणि त्याला भिंतीला टेकून बसवली. सदाशिव तुला काहीच होणार नाही, थांब मी ॲम्ब्युलन्स बोलावतो, असे म्हणून मी उठलो. तोच वंदनाने माझ्या डोक्यात काचेची कुंडी मारली. पण मला समजत नव्हते की तिने असे का केले. मी डोक्याला धरून भिंतीला खेटून खाली बसलो. माझ्या डोक्यातून रक्त व्हायला लागले. का वंदना, मी तिला म्हणालो. तशी ती मला म्हणाली, सांगून टाकलंस, सगळं खरं खरं सांगून टाकलंस याला. मला वाटत होते की तू माझ्यावर प्रेम करतोस, पण नाही, तू हे सिद्ध केलंस की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. जर तू माझ्यावर प्रेम करत असता तर याला असं म्हणाला नसता की सगळी चूक वंदनाची आहे. पण तरीही मी तुला माफ केलं आणि सध्याचा जीव घेतला, जेणेकरून आपण दोघे नेहमी सोबत राहू शकू. पण तू मला म्हणालास, हे काय केलंस वंदना, वेड लागलंय का, मी आपल्यासाठी याला मारलं आणि तू याला वाचवायला निघालास. तू माझ्या प्रेमाच्या लायकीचा नाहीस राजेश. तू मला धोका दिला आहेस, म्हणून तुला आता जगायचा अधिकार नाही. अरे काय नाही केलं मी तुझ्यासाठी. तुझ्याशिवाय करमत नव्हतं म्हणून म्हातारीला घराबाहेर काढायचा प्लॅन बनवला. पण नशिबानं मला तिचा काटा काढायची संधी मिळाली आणि मी तिचा काटा काढलाही, फक्त तुझ्यासाठी. काय, तू सोजराकांचा खून केलास, मी आश्चर्याने तिला म्हणालो. हो, त्या दिवशी सदाशिव म्हातारीच्या रूममध्ये तिला वृद्धाश्रमात जायची विनंती करत होता. तेव्हा मी रूमच्या बाहेर थांबून सगळं ऐकत होते. म्हातारी जीव द्यायला रागात रूमच्या बाहेर गेली. सदाशिव तिला आत्महत्या करताना वाचवू नये म्हणून तिने दरवाजाला कडी लावली आणि सदाशिवला रूममध्ये बंद करून ती गच्चीवर गेली. मला माहीत होते की म्हातारी नक्कीच गच्चीवर उडी टाकून आत्महत्या करेल. मला तिला आत्महत्या करताना पाहायचं होतं, म्हणून मीही गच्चीवर गेले. म्हातारी कठड्यावर चढली होती आणि ती उडी मारणारच होती, पण तिच्या मनात कोणता विचार आला काय माहीत, ती खाली उतरली. मी लगेच म्हातारीजवळ गेले आणि म्हणाले, आत्या हे काय करताय तुम्ही. तशी म्हातारी मला म्हणाली, काही नाही, आत्महत्या करणार होते, पण मी जर आत्महत्या केली
तर सदाशिव आणि तुला लोक नाही नाही ते बोलतील आणि मला ते पटणार नाही. मी वृद्धाश्रमात जायला तयार नाही. मी माझ्या घरात एका खोलीत तुमच्यापासून वेगळं राहील, तेही हक्कानं. तुम्ही दोघे मला घराबाहेर काढू शकत नाहीत, कारण हे घर माझं आहे. हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मी म्हातारीला आहे तेवढ्या ताकदीनिशी गच्चीवरून धक्का दिला. तशी म्हातारी खाली पडून गचकली. तू एवढी नीच आहेस मला माहीत नव्हतं. बिचाऱ्या सोजराकाने चूक केली तुझ्यासारख्या हाडळीला सून बनवून, मी तिला म्हणालो. तुला खूपच दया येते रे तिची. थांब, तुला तिच्याजवळच पोहोचवते. असे म्हणून तिने बाजूच्या टेबलावरची काचेची कुंडी उचलून माझ्या डोक्यात घातली. मी रक्तबंबाळ झालो होतो. वंदना मला ओढत फरफटत गच्चीवर घेऊन गेली. माझ्यात एवढी ताकद नव्हतीच की मी तिचा विरोध करू शकेल, तरीही मी तिला विरोध करत होतो. तिला नखं मारली, चापटा मारल्या, पण तिला काहीच फरक पडला नाही. ती मला कटड्याजवळ घेऊन गेली. मला माझा मृत्यू माझ्यासमोर दिसत होता. ती मला गच्चीवरून खाली ढकलणारच होती की तोच अभय तिथे आला. मम्मा, त्याने लांबून वंदनाला आवाज दिला. बरं झालं तूही आलास, माझं काम वाचलं. ये बाळा इकडे. तिने अभयला तिच्याजवळ बोलावले. मी अभयला खूप सांगत होतो की अभय पळून जा, पण अभय माझं काही ऐकत नव्हता. अभय थांब. अभयच्या मागून एक आवाज आला. तसा अभय जागीच थांबला आणि त्याने मागे वळून पाहिले. तिथे चक्क सोजराका होत्या. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. श्रेयाचे तोंड तर उघडेच्या उघडेच राहिले आणि तिला भीतीने दरदरून घाम फुटला. अभय धावत अक्काजवळ गेला आणि त्याने त्यांना मिठी मारली, पण त्याचे हात अक्कांच्या आरपार झाली. आम्हाला कळून चुकले की अक्का एक पुण्य आत्मा आहेत, ज्या कोणाला स्पर्श करू शकत नाहीत आणि कोणाच्या शरीरात प्रवेशही करू शकत नाहीत. अभय, तुला सांगितले ना इकडे ये, नाहीतर चांगला मार देईन, वंदना अभयवर ओरडून बोलली. तसा अभय वंदनाकडे येऊ लागला. बाळा, तिच्याजवळ जाऊ नकोस, नाहीतर ती माझ्यासारखा आणि तुझ्या पप्पांसारखा तुझाही जीव घेईल, सोजराक्का अभयला म्हणाल्या. आजी, मी नाही गेलो तर मम्मा माझ्यावर चिडेल आणि मला मार देईल, अभय सोजराक्कांना म्हणाला. त्या लहान मुलाला मृत्यू काय असतो हे माहीतही नव्हते. अशा मुलाचा वंदना जीव घेणार होती. मी तिच्या पाया पडत होतो की त्याला मारू नको, तो तुझा मुलगा आहे. मी खूप विरोध केला, पण वंदनाने माझे ऐकले नाही आणि स्वतःच्या पोटच्या गोळ्याला तिने गच्चीवरून खाली फेकून दिले. ती अभयच्या मृत्यूदेहाला गच्चीवरून खाली वाकून हसत हसत पाहत होती. माझ्याकडे स्वतःचा जीव वाचवायचा दुसरा कोणताच मार्ग नव्हता, म्हणून मी माझ्या सर्व ताकदीनिशी वंदनाला गच्चीवरून धक्का मारला आणि तिचा मृत्यू झाला. ते ऐकून सर्व थक्क झाले. आम्हाला काय, तर पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता की एक आई आपल्या मुलासोबत असं काही करू शकते. त्यानंतर सोजराकांची आत्मा त्या घरात भटकताना आम्हाला खूप वेळेस दिसली. त्या फक्त एकट्याच त्या घरात भटकत नव्हत्या, तर अभय, सदाशिव आणि वंदना यांनाही मुक्ती न मिळाल्याने त्यांचे आत्मे तेथे भटकत होते. त्यामुळे आम्ही शंकररावांना बोलावून घेतले. शंकरराव हनुमान मंदिरात पुजारी आहेत. त्यांच्यावर हनुमानाची कृपा आहे. ते भूत, प्रेत आणि आत्म्यांना मुक्ती मिळवून देतात. पण सर्वच आत्म्यांना मुक्ती हवी नसते. त्यांना माणसांना त्रास देण्यात खूप आनंद मिळत असतो. त्यामुळे त्या आत्मा कितीही पूजापाठ केला तरी मांत्रिकासमोर किंवा पुजाऱ्यासमोर येत नसतात. वंदना आणि सदाशिवच्या आत्म्याही अशाच होत्या, ज्यांना मुक्ती हवी नको होती. त्यामागे दोघांचे वेगवेगळे उद्देश होते. वंदनाला राजेशला स्वतःसोबत घेऊन जायचे होते, त्यामुळे ती राजेशला मारल्याशिवाय मुक्त होऊ इच्छित नव्हती. तर सदाशिवला विवाहित स्त्रियांचा बळी घ्यायचा होता. त्याच्या बायकोने त्याला धोका दिला आणि त्याचा खून केला. त्यामुळे त्याच्या मनात विवाहित बायकोविषयी चीड निर्माण झाली. त्यामुळेच त्याने तुम्हाला असं दाखवायचा प्रयत्न केला की श्रेयाचे अनैतिक संबंध आहेत, जेणेकरून तुम्ही स्वतः श्रेयाचा जीव घ्याल. पण तुम्ही तसे केले नाही, म्हणून त्याने स्वतः श्रेयाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. शंकररावांनी खूप पूजापाठ, होम हवन केले, तरीही वंदना आणि सदाशिवचे आत्मे त्यांच्या समोर आले नाहीत. त्यामुळे त्या सर्वांच्या मुक्तीसाठी एकच उपाय राहिला होता, तो म्हणजे सोजराकांच्या घरात नवीन कुटुंब राहायला येण्याची वाट पाहण्याचा. शंकररावांनी आम्हाला सांगितले की जोपर्यंत त्या घरात राहायला कोणीतरी येत नाही
आणि त्या लोकांना त्रास देण्यासाठी सदाशिव आणि वंदनाचे आत्मे समोर येत नाहीत, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाहीत. आणि एकदा का ते आत्मे समोर आले तेव्हा मंत्र फुकून आपण त्यांना बांधू शकतो. म्हणून आम्ही त्या घरात कोणीतरी राहायला येण्याची वाट पाहत होतो. आणि काही दिवसांनी तुम्ही तेथे राहायला आलात. तेव्हा आम्ही शंकररावांना आमच्या घरी बोलावून घेतले. ते गच्चीवर थांबून नेहमी तुमच्या घराकडे लक्ष ठेवून असायचे. त्यांना वंदनाला आणि सदाशिवला एकत्र मंत्रात बांधायचे होते. पण कधी सदाशिव एकटाच गच्चीवर यायचा, तर कधी वंदना. त्या रात्री जेव्हा वंदना श्रेयाचे रूप घेऊन तुम्हाला गच्चीवर घेऊन आली होती, तेव्हा शंकररावांना फक्त वंदनाच सापडली असती. त्यामुळे ते तुमच्या घरी आले नाहीत. ते फक्त योग्य वेळ सापडण्याची प्रतीक्षेत होते. पण त्या दिवशी जेव्हा शंकररावांनी तुम्हाला, नित्याला आणि श्रेयाला गच्चीवर पाहिले आणि वंदनाच्या हातात नित्याला पाहिले, तेव्हा आणि शंकररावांना परिस्थितीचे गांभीर्य कळले आणि आम्ही तुमच्या घरी आलो. शंकररावांनी वंदनाच्या आत्म्याला मंत्राने बांधून बाटलीत बंद केले, तर सदाशिवच्या आत्म्याला भगवद्गीतेला स्पर्श झाल्यामुळे मुक्ती मिळाली होती. त्यामुळे त्यानंतर शंकररावांनी पूजापाठ करून वंदना, सोजराक्का आणि अभयच्या आत्म्यांना मुक्ती दिली. मिसेस पाटील यांनी मला सर्व काही सांगितले. मला सोजराक्का, सदाशिव आणि अभयच्या मृत्यूविषयी वाईट वाटत होते. तुम्ही आम्हाला आधी सांगितले असते तर माझी बायको आणि आई आज जिवंत असत्या, मी त्यांना म्हणालो. आम्ही जर तुम्हाला भूताविषयी सांगितले असते तर तुम्ही त्या घरात राहिले असता का? आणि मग तुमच्या नाहीतर दुसऱ्या कोणाच्या तरी फॅमिलीसोबतही असेच झाले असते, म्हणून आम्हाला असे करावे लागले. ॲडव्होकेट पाटील मला म्हणाले, तुम्हाला माझीच फॅमिली भेटली का बळी चढवायला? किती वर्षानंतर माझ्या आयुष्यात सुख आले होते, पण तुम्ही ते माझ्याकडून हिसकावून घेतले. तेवढेच बोलून मी त्यांच्या घरून निघून गेलो. सोजराक्कांचं घर सोडून दिलं. जॉब तर आधीच सोडला होता. तेव्हापासून असाच फिरतोय, दारू पिऊन भिकाऱ्यासारखा इकडे तिकडे भीक मागत, जगापासून तोंड लपवत. जगायची इच्छा संपली आहे माझी. आत्महत्या करायचा खूप प्रयत्न केला, पण हिंमतच होत नाही जीव द्यायची. एवढं बोलून सूरजच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आले. पण दीपकच्या मनात अजूनही विचारच सुरू होते. त्याला वाटत होते की सूरजने त्याच्या आयुष्यात पुढे जावे. त्याची मुलगी असूनही बिना बापाचं आयुष्य जगत होता. पण अचानक त्याच्या डोक्यात विचार आला की सूरज त्याचं आयुष्य नव्याने सुरू करू शकतो. सूरज, मी स्नेहाचं पुढे काय झालं? दीपकने सूरजला विचारले. माहीत नाही. नंतर मी कधी ऑफिसमध्ये गेलो नाही. मी त्यांना कधीच फोन केला नाही ना त्यांनी मला कधी फोन केला. सूरज दीपकला म्हणाला. तू मी स्नेहावर प्रेम करत होतास का? दीपकने सूरजला विचारले. पण सूरज गप्पच राहिला. सांग ना, करत होतास की नाही? दीपकने पुन्हा एकदा त्याला विचारले. मी करतो. सूरज पुढचे बोलणार तोच बारमध्ये एका दाढीवाल्या म्हाताऱ्या दारुड्याने गोंधळ घालायला सुरू केला. तो मॅनेजरला शिव्या देत होता. बारमधील बाउन्सरनी त्याला मारहाण सुरू केली. तोच सूरजचे लक्ष त्या माणसाच्या चेहऱ्यावर गेले आणि तो भांडण मिटवण्यास गेला. थांबा थांबा, काय झालं? का मारता या माणसाला? सूरजने बाउन्सरला विचारले. अहो साहेब, दारूचं बिल 550 होईपर्यंत हा माणूस दारू पिला आहे आणि बिल मागितलं तर हा शिव्या देऊन अंगावर आला माझ्या, मॅनेजर सूरजला म्हणाला. तोपर्यंत दीपकही तेथे आला होता. सूरजने दीपकला त्या दारुड्याचे बिल भरायला लावले आणि तो त्या म्हाताऱ्याला बारच्या बाहेर घेऊन आला. ओळखलं का मला? सूरजने त्या म्हाताऱ्याला विचारले. नाही, कोण तुम्ही? तो म्हातारा सूरजला म्हणाला. तसे सूरजने त्या म्हाताऱ्याच्या मुस्काटात ठेवून दिली. ओळखलंस का आता? सूरज त्याला म्हणाला. नाही ओळखलं, तो म्हातारा म्हणाला. तशी सूरजने त्याला अजून एक ठेवून दिली, पण तरीही तो नाही ओळखले असेच म्हणत होता. सूरज, कोण आहे हा माणूस आणि तू का मारतोयस त्याला? दीपकने सूरजला विचारले. अरे हाच तो भोंदू तांत्रिक आहे ज्याच्याकडे मला मी स्नेहा घेऊन गेल्या होत्या आणि यानेच मला संध्याच्या भूताची कहाणी बनवून सांगितली होती, सूरज दीपकला म्हणाला.